Morning all. In this lecture we learn our next problem based on same profit and loss account or income statement. So problem बघा काय सांगितलेलं आहे. Following balance are extracted from the books of Rama Limited. बॅलन्स दिलेले आहे 31 मार्च 31 मार्च ओके इयर 2012 2013 अँड 2014 दिलेले आहेत. नेट सेल आहे, ओपनिंग स्टॉक, परचेसेस, वेजेस, कॅरेज इनवर्ड, क्लोजिंग स्टॉक, ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, फिनान्शियल एक्सपेन्सेस, नॉन ऑपरेटिंग इन्कम, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अँड टॅक्स. You are required to prepare vertical trend analysis income statement from the above. ओके TY-BCom एप्रिल 2015 मध्ये हा प्रॉब्लेम विचारलेला होता. ज्यावेळी आपण लास्ट प्रॉब्लेम बघितलेला आहे तो थोडा शॉर्ट होता, 7 मार्क्ससाठी विचारलेले होते आणि त्यामध्ये काही अकाउंट हे थोडे कमी दिले होते. ह्यामध्ये थोडीशी हेल्प होईल तुम्हाला, थोडे डिटेल अकाउंट ॲड केलेले आहेत. ओके सो ड्रॉ करा फॉर्मॅट. प्रॉब्लेम मध्ये लिहून घ्या बुकमध्ये आणि स्टेप बाय स्टेप सॉल्व करायला सुरुवात करा. रामा लिमिटेड व्हर्टिकल ट्रेंड अनालिसिस इन्कम स्टेटमेंट फॉर्मॅट. पर्टिक्युलर फर्स्ट कॉलम ॲब्सल्यूट अमाऊंटमध्ये आपण 3 कॉलम करतो, 2012 2013 2014. देन ट्रेंड आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. दॅट्स वाय सेम 3 कॉलम येतील सेम इयरचे 2012 2013 2014. ओके ॲज पर दी व्हर्टिकल फॉर्म स्टार्ट करा. फर्स्ट येईल नेट सेल. नेट सेल्स, नेट सेल्सची अमाऊंट जी बुकमध्ये दिलेली आहे ती बघा काय काय दिलेली आहे. फर्स्ट इयर म्हणजे 2012 ची अमाऊंट आहे 30,000. सेकंड इयर ची अमाऊंट आहे 40,000 आणि थर्ड इयर ची अमाऊंट दिलेली आहे 50,000. देन त्याचे ट्रेंड फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला. फर्स्ट इयरचा ट्रेंड येईल 100%. देन सेकंड इयरचा ट्रेंड आपण फाइंड आउट करतो 40,000 डिवायडेड बाय 30,000 इंटू 100 किती येईल 133. ओके अँड थर्ड इयरचा ट्रेंड येईल 50,000 डिवायडेड बाय 30,000 इंटू 100. वर्किंग नोटमध्ये मेन्शन करून ठेवलात तरी चालेल. 167%. देन नेक्स्ट आपण काय करतो लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. ओके सेकंड पॉइंट मध्ये आपण काय करणार आहोत लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मध्ये मग काय काय आयटम दिलेले आहेत बघा, जे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असणार आहेत. ओके आणि त्यामधून मग आपण काय करतो क्लोजिंग स्टॉक लेस करतो, म्हणजेच आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मिळेल. फर्स्ट दिलेला आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकचे अमाऊंट बघा, फर्स्ट इयरचे आहे 3,000, सेकंड इयरचे आहे 5,000 अँड थर्ड इयरचे आहे 7,000. देन सेकंड दिलेले आहे परचेसेस. परचेसेसचे अमाऊंट फर्स्ट इयर आहे 17,000, सेकंड इयर आहे 19,000 अँड थर्ड इयर आहे 20,000. ओके अमाऊंट 1 बाय 1 पुटअप करा. आणखी काय दिलेलं आहे वेजेस दिलेले आहेत. ओके सो वेजेस पुटअप करा. वेजेस अमाऊंट आहे 1,500 फर्स्ट इयर, सेकंड इयर आहे 3,000 अँड थर्ड इयर आहे 2,000. देन नेक्स्ट दिलेला आहे कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड फर्स्ट इयर आहे 2,000, सेकंड इयर कॅरेज दिलेला आहे 4,000
थर्ड इयर कॅरेज आहे अगेन सेम अमाऊंट 4000. ओके, सो नेक्स्ट काय करतो आपण, लेस क्लोजिंग स्टॉक. लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक फर्स्ट इयरचा दिलेला आहे 5000, सेकंड इयरचा आहे 7000 अँड थर्ड इयरचा क्लोजिंग आहे 6000. मायनस करायचं आहे, दॅट्स वाय आपण तो ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलेला आहे. सो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाइंड आउट करा, किती येईल बघा. फर्स्ट काय करायचं आहे, ओपनिंग स्टॉक, परचेसेस, वेजीस आणि कॅरेज इनवर्ड याची टोटल करा आणि त्यामधून मग क्लोजिंग स्टॉक मायनस करा. किती येतील बघा. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड येईल फर्स्ट इयरचा 18,500, सेकंड इयरचा येईल 24,000 अँड थर्ड इयरचा येईल 27,000. ओके, देन हेडिंग द्या इथे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. इज इट क्लिअर. काय केलं लक्षात आली का स्टेप आपल्याला. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण कसं फाइंड आउट केलेला आहे. 3000, 17,000, 1,500, 2,000 ह्याची प्लस केली आणि त्याच्यामधून आपण 5,000 मायनस केलेले आहे. देन फाइंड आउट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. त्याच्यानंतर आपण थर्ड स्टेप मध्ये फाइंड आउट काय करतो, ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय म्हणतो आपण, नेट सेल्स नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. सो 30,000 मायनस 18,500. जीपी किती येईल मग तुमचा, 11,500. फर्स्ट इयरचा येईल 11,500, सेकंड इयरचा जीपी येईल 16,000 अँड थर्ड इयरचा जीपी येणार आहे 23,000. इज इट क्लिअर. जीपी कसं फाइंड आउट केलेला आहे आपण, नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. दॅट मीन्स 30,000 मायनस 18,500. फर्स्ट इयरचा मिळेल 11,500. सेकंड इयरचा फाइंड आउट केला 40,000 मायनस 24,000, 16,000 मिळाला. आणि थर्ड इयरचाच म्हणजेच 2014 चा जीपी आपण कसा फाइंड आउट केलेला आहे, 50,000 मायनस 27,000. सो 23,000 आन्सर येईल. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो, लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये कोणते कोणते दिलेले आहेत बघा. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये फर्स्ट आहे ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस. देन सेकंड आहे सेलिंग एक्सपेन्सेस अँड थर्ड आहे फिनान्शियल एक्सपेन्सेस. अमाउंट पुटअप करा वन बाय वन. ऑफिस एक्सपेन्सेस फर्स्ट इयर 1,000, सेकंड इयर 1,200 अँड थर्ड इयर 1,500. सेलिंग एक्सपेन्सेस फर्स्ट इयर 700, then 900 and third year 1,000. Financial expenses first year 600, second year 1,000 and third year 2,000. ओके, अमाऊंट आपण ज्या दिलेल्या आहेत ॲज पर दी प्रॉब्लेम त्या काय करून घेतलेल्या आहेत तर मेन्शन केलेल्या आहेत. ओके, सो ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आता काय करा, फाइंड आउट करा. म्हणजेच काय येईल, 1,000 प्लस 700 प्लस 600 किती येतील टोटल, 2,300. कॅल्क्युलेशन करून बघा. सेकंड इयर 1,200 प्लस 900 प्लस 1,000 किती येईल सेकंड इयरची अमाऊंट, 3,100 अँड थर्ड इयरची अमाऊंट येईल 4,500. ओके, याचं हेडिंग काय असणार आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. म्हणजेच असतील टोटल
operating expenses. Is it clear? Okay. Then नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो, नेट प्रॉफिट फाइंड आउट करणार आहे. नेट प्रॉफिट. ओके. नेट प्रॉफिट म्हणजेच काय करतो आपण, ग्रॉस प्रॉफिट मायनस टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. मग आता जीपी किती आहे फर्स्ट इयरचा, 11,500 जीपी आहे. ओके. त्यामधून मग 2,300 मायनस करा म्हणजे फर्स्ट इयरचा जीपी मिळेल, सॉरी नेट प्रॉफिट मिळेल 9,200. ओके. सेकंड इयर आहे जीपी 16,000 मायनस 3,100 किती येणार आहे तर 12,900. थर्ड इयरचा जीपी आहे 23,000 मायनस टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 4,500 किती मिळतील मग 18,500. ओके. देन आता आणखी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर नॉन ऑपरेटिंग इन्कम सुद्धा दिलेले आहेत आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सुद्धा दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा, आता नेट प्रॉफिट नंतर आपण काय करतो, नॉन ऑपरेटिंग इन्कम हे ऍड करायचे असतात आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हे आपण लेस करतो. ओके. सो ऍड करा नॉन ऑपरेटिंग इन्कम. ऍड नॉन ऑपरेटिंग इन्कम. मग नॉन ऑपरेटिंग इन्कमची अमाऊंट काय आहे, फर्स्ट इयर आहे 800, सेकंड इयर आहे 900 अँड थर्ड इयर आहेत 1,000. देन लेस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस करायची अमाऊंट आहे, फर्स्ट इयर आहे 500, सेकंड इयर आहे 300 आणि थर्ड इयर आहे 500. काय करायचे लक्षात येते का, नेट प्रॉफिट 9,200 मध्ये पहिल्यांदा तुम्ही नॉन ऑपरेटिंग इन्कम ऍड करणार आहात आणि त्याच्यानंतर हे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 500 मायनस करणार आहात म्हणजे अमाऊंट तुम्हाला नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स मिळेल 9,500. 9,500. ओके. फर्स्ट इयर आली. सेकंड इयर काय केलं आपण 12,900 प्लस 900 डिवायडेड बाय 300 सो किती येईल 13,500. देन 18,500 प्लस 1,000 मायनस 500 19,000 अमाऊंट मिळेल. इज इट क्लिअर? स्टेप लक्षात येत आहेत का बघा. आणि याचं हेडिंग येईल मग नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये टॅक्स सुद्धा दिलेला आहे म्हणून नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो, लेस टॅक्स. टॅक्सची जी अमाऊंट आहे ती लेस करायची. लेस टॅक्स. टॅक्स किती आहे मग 14% कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. सो फाइंड आउट करा 14% किती येईल, 9,500 वरती 14% येतील. 40% 3,800 फर्स्ट इयर. सेकंड इयर येतील 5,400 अँड थर्ड इयरचा मिळेल टॅक्स 7,600. कॅल्क्युलेट करून बघा. फर्स्ट इयरचा येईल 3,800, सेकंड इयरचा मिळेल 5,400 अँड थर्ड इयरचा मिळेल 7,600. सो इन्कम टॅक्स लेस करून अमाऊंट येईल तुमची नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. फर्स्ट इयर मिळेल मग 5,700, सेकंड इयर येईल 8,100 अँड 11,400. ओके. आणि इथे मात्र लास्ट हेडिंग येईल नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. काल आपण कुठेपर्यंत बघितलं होतं, नेट प्रॉफिट पर्यंतच बघितला होता प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आपले आयटम ऍड झालेले आहेत. नॉन ऑपरेटिंग इन्कम ऍड करायचे असतात आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हे लेस करायचे असतात आणि त्याच्यानंतर मग जर इन्कम टॅक्स दिला असेल तर इन्कम टॅक्स आपण लेस करतो. तर इथे 14% फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. दॅट्स वाय आपण तो फाइंड आउट केला आणि लास्ट आपण अमाऊंट फाइंड आउट केलेली आहे नेट प्रॉफिट आफ्टर
टॅक्स. ओके, आता स्टार्ट करा. आपल्याला ट्रेंड पर्सेंटेज फाइंड आउट करायचे आहेत वन बाय वन. फर्स्ट नेट सेल्सचे आपण फाइंड आउट केलेले आहेत ट्रेंड पर्सेंटेज. ओपनिंग स्टॉकची ट्रेंड पर्सेंटेज आपण काय सांगितलं होतं, बेस इयरचं पर्सेंटेज ऑलवेज काय असणार आहे तर 100% येईल. सो बेस इयर 100%. देन नेक्स्ट इयर 167 अँड 233. हे कशी फाइंड आउट केली लक्षात आलंय का? काय करतो आपण, 5000 डिवायडेड बाय 3000 इंटू 100 अँड 7000 डिवायडेड बाय 3000 इंटू 100 ॲज पर द इयर. ओके, क्लिअर. देन नेक्स्ट बेस इयर 100%. नेक्स्ट इयर 19000 डिवायडेड बाय 17000 इंटू 100 किती येतील 112 अँड लास्ट इयर येतील 118. देन नेक्स्ट इयर बेस इयर 100 येतील. देन 3000 डिवायडेड बाय 1500 इंटू 100 किती येणार आहे 200 अँड लास्ट इयर येतील 133. देन नेक्स्ट 4000 डिवायडेड बाय 2000 इंटू 100 सेम फर्स्ट इयर येतील 100%. सेकंड इयरचे येतील 200 आणि सेम अमाऊंट असल्यामुळे अगेन सेम 200%. ओके. देन नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक 7000 बेस इयरचे सेम येतील 100%. देन 7000 डिवायडेड बाय 5000 इंटू 100 140 मिळेल आणि लास्ट इयर 6000 डिवायडेड बाय 5000 इंटू 100 120. इज इट क्लिअर? क्लिअर होतंय का? काही डाऊट असेल तर विचारू शकता. कमेंट सेक्शनमध्ये तुमचे डाऊट तुम्ही विचारलात तरी चालेल. देन सेम नेक्स्ट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचे ट्रेंड पर्सेंटेज बेस इयरचे 100 येतील. देन 24000 डिवायडेड बाय 18500 130 आणि 146. ओके. जीपीचे फाइंड आउट करा. बेस इयर ऑलवेज 100%. देन सेकंड इयर 16000 डिवायडेड बाय 11500 किती येणार आहेत 139 अँड लास्ट इयर येतील 23,000 डिवायडेड बाय 11,500 200. ओके. देन ऑफिस एक्सपेन्सेस बेस इयर 100%. फर्स्ट इयर 20 and last year 150. Base year 100%. Second year 900 divided by 700 into 100 129 and last year 143. 1000 divided by 100 second year चे किती येणार आहेत मग 167 आणि लास्ट इयर चे येतील 333. मी हे कॅल्क्युलेट करून का दाखवत नाहीये, आपले प्रॉब्लेम याच्यावरती झालेले आहेत. ओके, ऑलरेडी ते तुम्ही रेफर करू शकता जर कोणाला डाऊट असेल तर. देन बेस इयर नेक्स्ट 100%. सेकंड इयर 3100 डिवायडेड बाय 2300 135 and last year 196. Then net profit base year 100%. Then next 140 and 201. Non-operating income base year 100%. Then next year 900 divided by 800 into 100 किती येतील 130 and last year 125. Okay. Then next non-operating expenses base year 100%. Then next year चा येईल 60 म्हणजे 300 divided by 500 into 100 and last year 500 divided by 500 into 100 100%. Okay. Then base year 100%. 13,500 divided by 9,500
142 and last year a 200. Then next 5400 divided by 3800 बेस इयरच्या आधी लिहून घ्या 100%. देन नेक्स्ट इयरचे येतील सेम 142 अँड सेम 200. ओके. आणि लास्ट येतील तुमचे बेस इयरचे 100%. देन नेक्स्ट इयर 8100 divided by 5700 in 200 142 and same last 200. Is it clear? काही डाऊट असेल तर विचारू शकताय. थँक्यू.